नाही, काँग्रेसमध्ये कुठेही त्यांच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नाहीये. त्यांच्यामध्ये आपसात फार टोकाचे भांडणं आहेत आणि म्हणूनच तिथे कुठे त्यांचा समन्वय होत नसल्यामुळे त्या भागातील उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. निश्चितच याच प्रकारचे हाल काँग्रेसचे राहिले, तर जे उरले-सुरले जे नगरसेवक त्यांचे निवडून आले किंवा जे आमदार त्याचे निवडून आले, तेही पुढच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार नाही. संजय राऊतांनी आरोप केले की 150 कोटीची देवाणघेवाण झाली त्यामुळे हे सगळं मागे घातलेलं म्हणजे संजय राऊतचं असं म्हणणं आहे, की महाविकास आघाडीचे जितके नेते आहेत, ते सगळे लाचखोर आहेत. ते पैसे घेऊन ते विड्रॉ करतात. मग अशा बेईमान लोकांना आपण तिकीट का देता? हा माझा त्यांना प्रश्न आहे. संजय राऊतांच्या आरोपांमध्ये त्यांनी नुसतं महाविकास आघाडीचे नाही तर काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार जी असणार, नाना पटोले जी असणार किंवा सपकाळ असणार, यांच्यावर या प्रकारचा गंभीर आरोप केला. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. जे विदर्भात 2 काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली त्यावरून आता काँग्रेसकडून त्याच्या चौकशीची मागणी होत आहे की हे भाजपमधनं सर आले नव्हते ना किंवा कुणाच्या म्हणण्यावरून काय कारण आहे, अर्थकारण आहे का या विड्रॉ केले या 2 उमेदवारांनी? निश्चितच काँग्रेसने चौकशी केली पाहिजे आणि या प्रकारचा जर काँग्रेसचा जर आरोप असणार की हे विकल्या गेले, तर या प्रकारचे बिकाऊ लोकांना या प्रकारचे बिकाऊ लोक काँग्रेसमध्येच काय? हाही प्रश्न निश्चितच जनतेने काँग्रेसला विचारला पाहिजे. हो, विधानसभेमध्ये नानाभाऊ फक्त 200 काही मतांनी निवडून आले. 2 तर विधान परिषदेमध्ये तुम्ही तसंच त्यांना धडा शिकवणार का? ज्या पद्धतीने ते तुमच्यावर आरोप करतात. नाना पटोलेजी विधानसभेच्या निवडणुकीत आमचे विधान परिषदेचे उमेदवार अविनाशजी ब्रह्मांकर यांच्या विरोधात 208 मतांनी निवडून आले आणि यावेळेस आम्ही सर्वांनी प्रण केलेला आहे की नाना पटोलेजींच्या काँग्रेसच्या उमेदवाराला 208 मतांनी या निवडणुकीत हरवायचं. पण आता ही निवडणूक काही राहिली नाही. तिथे काँग्रेस पक्षाने आपला माघार घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाने एक चांगले मजबूत उमेदवार दिलीप बनसोड दिले होते. त्यावेळेस आम्ही 208 नी निवडून येण्याचा आम्ही प्रण केला होता. पण आता काँग्रेस पक्षाने इथनं माघार घेतलेलं असल्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की पूर्ण 457 पैकी जवळपास 350-400 मतं आम्हाला भेटणार.